म्हणजे सर पोलीस अधिकारी साहेबांना सांगणं आहे की या संगमनेरमध्ये कित्येक हिंदू मुसलमान दंगे होऊ नये म्हणून सेवादल छात्र भरतीचे कार्यकर्ते कित्येक वर्षापासून इथं उभे राहिलेले आहे। ज्या मोहम्मद कैफ तांबोळीला मारलं, हा 19 वर्षाचा पोरगा आहे, ज्याला त्याची आई नाही आहे, त्याचं घर 10 बाय 10 खोली आहे, त्याच्या घरात जा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाबासाहेबांचा सत्याच्या मार्गाने जाणार आहोत। आम्ही सगळे समाजवादी विचारांचे कार्यकर्ते आहोत। राम मनोहर लोहिया असं म्हणाले की हमला चाहे जितना होगा हात हमारा नहीं उठेगा। आम्ही गांधींना मानणारे आहोत, आम्ही भगतसिंगांना मानणारे आहोत, आम्ही या देशातल्या फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा लोकांमध्ये पेरणारी लोक आहोत। जे कोणी संविधानाच्या विरोधात वागतील, म्हणजे काय बोलतात नितेश राणे की माझा बाप हा वर्षा बंगल्यावरती बसलेला आहे, शिवाजी महाराजांबरोबर कुणी मुस्लिम सहकारी नव्हते। ज्या मंत्र्याला शिवाजी महाराजांचा वकील माहिती नाही, ज्या मंत्र्याला शिवाजी महाराजांचा अंगरक्षक माहित नाही, त्या मंत्र्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे, त्याला मंत्री बनवलं पाहिजे। ज्याला शिवाजी महाराजांचा थोडा इतिहास माहित नाही, तो शिवाजी महाराजांचं उठता बसता नाव घेतो, हिंदू मुसलमान वाद करतो आणि शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करायचं काम करतो, तो आम्ही या महाराष्ट्रामध्ये सहन करणार नाही। पालकमंत्र्यांना विनंती आहे, या तालुक्याच्या आमदार खताळ साहेबांना विनंती आहे। खरं तर आमदार खताळ साहेब आम्हाला खूप चांगलं ओळखतात, म्हणजे जिथे त्यांना थोरात साहेबांच्या, तांबे साहेबांच्या संस्थेमध्ये एखाद्या मुलाचं गरीबाचं ऍडमिशन करायचं असेल, त्यांनी मला सांगितलेलं आहे। मी कित्येक वेळेस त्यांनी सांगितलं आहे, त्या गरीबाचं ऍडमिशन केलेलं आहे, त्या मुलाला मदत केलेलं आहे, ते आम्हाला चांगलं ओळखतात। पण अशा पद्धतीने जर मारायचं अशी हिंमत करत असेल, संगमनेरमध्ये कधीही कुठल्या प्रकारे अशी मारामारी किंवा मारायची हिंमत कुणी केली नाही, पण आता ती कशामुळे होते ही सगळ्यांना माहिती। पण या भीतीला आपण न डगमगता आपण सगळे सोबत उभे राहूया आणि जे लोक संविधानाच्या विरोधात असतील, लोकशाहीच्या विरोधात उभे राहतील, त्यांच्यासोबत आपण असेच ताकदीने उभे राहूया।